हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ खूप ऐतिहासिक क्षणी आलेला आहे. येस, नाशिकला गोदा घाटावर आलेलो आहे मी. आणि ऐतिहासिक क्षण याकरता बोललो मी कारण इथे आता गंगा आरती सुरू होणार आहे. सो 19 फेब्रुवारीपासून नाशिकला जी गंगा आरती सुरू होणार आहे त्या इव्हेंटसाठी मी आज इथे आलेलो आहे. सो मी विचार केला की मी तर तो इव्हेंट बघणारच आहे, आपण आपल्या व्ह्युअर्सलाही तो दाखवू. सो चला तुम्हाला दाखवतो, स्टे ट्यून. सो आम्ही 19 तारखेला इव्हिनिंगलाच रामकुंड किंवा गोदा घाट ज्याला आपण म्हणतो तिथे पोहोचलो होतो. आणि तिथं पोहोचल्यानंतर जे दृश्य होतं ते खूप अविस्मरणीय होतं. आपला जो गोदा घाट आहे, जो रामकुंडाच्या परिसरात नेहमीच सुंदर वाटतो, तो अजून जास्त सुंदर वाटत होता. या आरतीची सगळी जी तयारी, जे इनॉग्रेशन सेरेमनीची तयारी होती त्यामुळे. आणि विचार करा की ही जी तयारी आहे ही ऑलमोस्ट एव्हरी डे तिथे राहत जाणार आहे. ही जी आरतीची तयारी तुम्ही बघतायत स्क्रीनवर, कारण दररोज म्हणजे आजपासून दररोज ही आरती 6:45 गोदा घाट किंवा रामकुंड परिसरात आपल्याला बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. आणि आपण त्या आरतीचा भाग बनू शकतो इथे. सो खूप खूप सुंदर असं वातावरण. आणि आपण आत्ताच उज्जैनला गेलो होतो रामघाटात, तिथं जो आरतीचा अनुभव घेतला तो आता आपल्याला चक्क आपल्या नाशिक शहरात, म्हणजे येस, वाराणसीच्या लेवलची गंगा आरती आपल्याला आता नाशिक शहरात अनुभवता येणार आहे. ही आपल्या सगळ्या नाशिककरांसाठी खूप आनंदाची बाब आहे. नक्कीच ही गोष्ट येत्या कुंभमेळ्यात आकर्षणाचा भाग असणार आहे. आणि नाशिकचं पर्यटन स्थळांमध्ये जे नाव आहे ते ह्या गोष्टीमुळे अजून जास्त होणार आहे. ऑलरेडी एक धार्मिक स्थळ म्हणून नाशिकला नामकरण आहेच, पण ह्या गोष्टीमुळे त्याचं महाराष्ट्राच्या लेवलला म्हणा किंवा भारताच्या लेवलला अजून जास्त वाढणार आहे. सो तुम्ही आता आरती एन्जॉय करा, आरतीचा अनुभव घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवातीला धूप आरती होणार आहे आणि नंतर दीप आरती होणार आहे. सो चला अनुभव घेऊया ह्या अतिशय सुंदर उपक्रमाचा जो आपल्या नाशिक येथे सुरू झालेला आहे.
आपल्यासोबत आता तुषार आहे. सो तुषार नुकताच वाराणसीला जाऊन आला होता. सो मी विचार केला की त्याला विचारू, ती वाराणसीची गंगा आरती त्याने अटेंड केली होती आणि आज आपली ही नाशिकची आरती त्याने अटेंड केलेली आहे. सो जाणून घेऊया की त्याला कसं वाटलं इथे आज. सो तुषार, सांगायचं म्हटलं तर वाराणसीची आरती ही खूपच म्हणजे अविस्मरणीय होती आणि तो जो इमोशनल होता तो खतरनाक होता. म्हणजे आज मला इथं बी त्या अनुभव आला थोडाफार प्रमाणात, पण तो जो एक्सपिरियन्स होता तो वन टाईम वॉच होता की मी म्हणजे ज्या प्रकारे इमोशनल झालो आणि आरती झाल्यावर ते प्रत्येक वर्ड आपल्याला म्हणजे आपल्या आत्म्याला कनेक्ट करत होते. आणि आरती झाल्यानंतर मी घाटावर जाऊन खूप रडलो त्या रिगार्डिंग की खूप इमोशनल झालं होतं मी की एक शुद्धी म्हणतो ना आपण आपली, ती झाल्यासारखी झाली. आज पण इथं तेच फील झालं, पण त्या रिगार्डिंग वाराणसीची जी लेवल होती ती थोडी अचीव नाही करता आली, पण मे बी दे इम्प्रूव्ह देअर सेल्फ. हो नक्कीच तुषार, आपले नाशिककर इम्प्रूव्ह करतीलच. आणि येस, मी पण आता उज्जैनला रामघाटात आरती अनुभवली. सो ह्या ज्या सगळ्या गंगा आरती आहेत ना, यांचं एक वातावरण निर्मिती किंवा जे फिलिंग आपल्याला येतं ना आरती झाल्यानंतर, ते काहीतरी वेगळंच आहे. ते शब्दात सांगण्यासारखं नाही आहे. सो नाशिककर, तुम्ही लवकर व्हिजिट करा. ही रोज संध्याकाळी 6:45 वाजता याच जागेवर होणार आहे आरती. सो तुम्ही व्हिजिट करा आणि मला सांगा कसा होता तुमचा अनुभव. थँक्यू सो मच. टाका की तुम्हाला कसं वाटलं. येस, कमेंटमध्ये टाका. सो थँक्यू तुषार. बाय बाय. बाय.